वेलकम टू डे 51 आउट ऑफ 100 अँड या वेलकम टू द माझ्या आईचं कपाट. आणि तुम्ही बघू शकता आईकडे काय काय साड्यांचं कलेक्शन आहे. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत आणि ऑलरेडी एक बॉक्स आतमध्ये आणि एक बॉक्स हा मी बाहेर काढलेला आहे. आणि सॉरी, अजून एक आहे, असे 3-4 बॉक्सेस आहेत. म्हणजे आईकडे ऑफकोर्स माझ्यापेक्षा जास्तच कलेक्शन आहे. तर मी विचार करते या साड्यांचं करायचं काय, आणि आज अचानकच आईने माझ्या ठरवलंय मला फॅशन डिझायनर बनवायचं. माझ्यापेक्षा जास्त तर हे साड्यांचंच बंडल एक्सायटेड दिसत आहे माझ्याकडे येण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर व्हरायटीच्या आईकडे साड्या आहेत. एक एक साडी आई इथे मला काढून दाखवते. वाव, ही साडी तर याचा जर मी कॉर्ड सेट बनवला तर 100% मी एखाद्या बॉलिवूड हिरोईन पेक्षा कमी दिसणार नाही. आणि एकदम असं मला त्या रेड कार्पेटवर चालल्याचाच फील येणार आहे याचा कॉर्ड सेट बनवल्यानंतर ना. आणि ही जी ब्लू साडी आहे ना, याच्याशी खूप मेमरीज जोडलेल्या आहेत माझ्या. बिकॉज आमचे सर मला पहिल्यांदा बघायला आले होते ना, तेव्हा मी हीच साडी नेसली होती आणि याच साडीवर त्यांनी मला पसंत केलं होतं. तसं तर आधीच पसंत केलं होतं फोटोवरून, बट ही जस्ट फॉर्मॅलिटी होती. आणि याच्यासोबत काहीतरी सुंदर बनवायचं मी विचार केलेला आहे. ही साडी तर खूप जुनी आहे. आईनं ही साडी कधी घेतलेली? मामाने घेतली होती ही साडी आईला दीदीच्या लग्नात, म्हणजे जवळपास 16-17 वर्ष झाली या गोष्टीला. आणि आईने ती साडी ठेवली आहे कारण तिला ती नेसायची आहे. ऑफकोर्स अजून तिची हौस नाही फिटलेली ती साडी नेसून. आणि ही पिंक साडी बघू, याचं अजून काही कन्फर्म नाहीये काही करेल किंवा नाही करेल ते. एका बॉक्सचं तर काम झालेलं आहे. आता आईनं तो बॉक्स पॅक केला, देन दुसरा बॉक्स ओपन केला. पण याच्यातल्या काही काही साड्या खूप नवीन आहेत. जसं की ही फर्स्ट अबोली साडी आहे, ती माझ्या चुलत भावाच्या लग्नात आईने घेतली होती. माझ्या आईने आणि मामीने एकसारखीच ही साडी घेतलेली होती. अशा काही काही गोष्टी, काही काही आठवणी आई मला सांगत आहे. ही मरून कलरची साडी सुद्धा एका दिवाळीला मी लहान असताना आईने घेतली होती, टिश्यूची साडी. ती सुद्धा तिने दिलेली आहे. आणि ही तर माझी फेवरेट साडी आहे. ही खूप सुंदर आहे. त्यामुळे आईला मी म्हटलं की नाही, याचं नको काही करायला, ही तू राहू देत म्हणून. मग माझ्या सांगण्यावरून आईनं ही साडी ठेवून दिली. आणि ही जी ड्राय मेहंदी कलरची साडी आहे ना, ही माझ्या मामाने सगळ्या बहिणींना त्याच्या मुलाच्या लग्नात घेतली होती. आणि तुम्ही सुद्धा मला ही साडी एका इव्हेंटमध्ये नेसलेली पाहिलेलीच असेल. आणि इकडे कुठेतरी काहीतरी कांड झालेला आहे. इथे कुठेतरी बेडूक आहे असं ताई म्हणत आहे, पण इथे तर मला नाही दिसत आहे एक्झॅक्ट कुठे काय. थँक गॉड तो बेडूक तिथून गेला, नाहीतर आमच्या ताईसाहेबांनी गच्चीवरच मुक्काम ठोकला असता. ती बोलत होती की हे गेट ओपन असतं म्हणून बेडूक आतमध्ये येतं. म्हणलं इस बात का कुछ लॉजिक है? नाही तुम बताओ पहिले मुझे. ताईला मीच खाली बोलवलं होतं. म्हणलं चल, आईने आपल्यासाठी ना खजिना काढून ठेवलाय. कसं असतं ना, स्त्रियांचं प्रत्येक साडीसोबत काही ना काही छान अशा आठवणी जुळून गेलेल्या असतात आणि आपल्याला त्या साड्या टाकूनही द्यावं वाटत नाही, तर त्या अशा रिन्यू आपण करू शकतो. आणि ही जी ग्रीन साडी ना, ही माझ्या दीदीच्या डोहाळ जेवणाची आहे. सो ही साडी ताईने ठेवून घेतली आहे तिच्यासाठी. जेव्हा मी माझ्या आईला हा प्रश्न केला, आई तू साड्या दिल्यात खरं, पण मी याचं करू काय? ती म्हणली, अगं बाई, मी द्यायचं काम केलं, बाकी तू तुझं बघून घे.